महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही. बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा महसूल विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. बावनकुळेंची चूक सरकारनं सुधारावी ही मराठे यांची मागणी. बावनकुळेंचं पत्र हा हस्तक्षेप नाही तर काय? मनोज जरांगेंचा सवाल. मराठ्यांना अंगावर घेऊ नका नाहीतर सगळा पक्ष संपवाल. जरांगेंचा भाजपला इशारा. मराठे शिंदेंच्या विरोधात जातील असाही त्यांचा डाव असू शकतो. जरांगेंचं सूचक वक्तव्य. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जजमेंट प्रमाणे काम करते. सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि मग बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप नाही काय देऊ? तुला आणखीन बी बावनकुळे सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल. आणखीन हातातून गेलं नाही. तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको. तू चूक केली हे मान्य कर. सारखं भाजपवर आणि बावनकुळेंवरती टीका करणं अतिशय चुकीचं. टीका करून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर शुभेच्छा. नवनाथ बन यांची मनोज जरांगेंवर टीका. उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं, आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबद्दल खालच्या पातळीवरचे शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं शब्द वापरल्यानंतर जर का मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची मानसिकता नाही, भास्कर जाधव यांचा आरोप. आश्वासनं दिली जातात पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडत नसल्याची टीका. कधीतरी सगळ्या पक्षाचे सगळे नेते गेले, पण देवेंद्र फडणवीस कधीतरी गेले का? नाही गेले ना. देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची तयारी नाही किंवा त्यांची मानसिकता नाही. तोपर्यंत फक्त आणि फक्त काही लोकांच्या तोंडून आश्वासनं देण्याचं काम करवलं जाईल. सरकार मराठा समाजाची वारंवार फसवणूक करते. शिंदे फडणवीसांच्या वादात मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. वारंवार फसवणूक करते. मला असं वाटतं की शिंदे फडणवीसांच्या वादामध्ये कायम मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकीय शहकाटच्या लढाईमध्ये सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान. मनोज जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंचाही आज सोलापूर दौरा. ओबीसी भटक्या विमुक्तांशी संवाद. मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. आईमाईवरनं शिव्या घालतोय. ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्यांना शिव्या देतोय. त्यांच्या जातीला शिव्या देतोय. त्यांच्या शारीरिक व्यंग्यावरती बोलतोय. आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता आपण सोलापूरमध्ये मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा घणाघाती आरोप. शासनानं एका आंदोलनासमोर झुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणल्याची टीका. महाराष्ट्रामध्ये येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि ज्या लोकांचे गणित फुटलेत त्यांचा जो कोणी राजकीय त्याला फिडिंग करणारा माणूस आहे त्या माणसाच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे. महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण एका अनपढ माणसाच्या आंदोलनाला बळी पडून झुकून शासनानं संपवलेलं आहे. लक्ष्मण हाकेंच्या पोटात का दुखतंय मला कळत नाही. नरेंद्र पाटलांची हाकेंवर टीका. जरांगे पाटील समाजासाठी फिरतायत. लक्ष्मण हाकेंची काय उंची आहे हे सर्वांना माहिती. पाटलांची टीका. आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. पक्ष संघटना वाढवण्यासाठी आतापासूनच तयारी करा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत सूचना. 2029ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागण्याचे निर्देश. मुंबईतल्या 14 विधानसभा मतदारसंघांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्रही दिलं जाणार. कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. दोन दिवसात रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा. भरत गोगावलेंची पालकमंत्रीपदी नियुक्ती करा. आमदार महेंद्र थोरवेंची मागणी. अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले, मात्र त्यानंतरही गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीच्या दिरंगाईमुळे नाराज असल्याचं केलं स्पष्ट. भरत शेठ यांना पालकमंत्री करण्यासंदर्भात जी काही आता दिरंगाई होत आहे त्याच्या बाबतीत खरोखरच मी स्वतःसुद्धा या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो की आता 15 ऑगस्ट आलेला आहे समोर, अजूनही तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्री घोषित करत नाही. आणि ठाकरे सेनेच्या नगरसेविका राजूल पाटलांची शिंदे सेनेच्या कार्यक्रमात उपस्थिती. वडील खासदार संजय दिना पाटील सध्या शिंदेंसोबत, मात्र आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याची राजूल पाटलांची भूमिका.
मराठी शिकण्यासाठी 1 मे पासून 105 दिवसांचा वेळ दिला. प्रवाशांसोबत जुजबी मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्ट पासून आरटीओ कडून कारवाई होणार. मराठीचं प्रमाणपत्र असलं तरी आरटीओ अधिकारी तपासणी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. नागपुरातील नाग नदी प्रकल्पातील खोदकामावरती केंद्रीय मंत्री गडकरींचा दणका. रस्ते खोदून पूर्ववत न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचेही आदेश. अन्न सुरक्षा ही फाईल तपासण्या किंवा आकडेवारीसाठी नाही, प्रत्येक कारवाई ही आरोग्य सुरक्षित करण्यासाठी. एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांचं ट्विट. तुकाराम मुंढेंची बदली करू नका, अभिनेते परेश रावल यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. मुंढेंच्या समर्थनार्थ रावल यांचं ट्विट. सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. 108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास प्रतीक्षा आणि अखेर 7 महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू. हे अत्यंत संतापजनक. सामान्य माणसांच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? इन्फ्रा मॅन म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लखतरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत. रोहित पवारांचा संताप. अहिल्यानगरमधील महापालिका कर्मचारी मृत्यू प्रकरणात 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणी 5 आरोपींना 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान. मिश्रांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता. मोदी जी कहा था कि एथेनॉल मिला हुआ 20%, तो आंदोलन हो रहा कि नहीं एथेनॉल न चली, केवल शुद्ध पेट्रोल चली. शुद्ध पेट्रोल तो बाप कहीं से है ही. शुद्ध पेट्रोल है ही नहीं है देश में, तो कहां से? भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व्हेंटिलेटरवर. रुग्णालयाची मुख्य इमारत जीर्ण आणि नादुरुस्त अवस्थेत. छत कोसळू नये यासाठी इमारतीला 360 लोखंडी खांबांचा आधार. राज्यात पवित्र पोर्टलवरनं 30,209 शिक्षकांच्या भरतीला अखेर मुहूर्त. मात्र उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी. वारंवार तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. अजिंठा लेण्यांमधल्या छताला पावसाच्या पाण्याची गळती. झिरपणारं पाणी थेट लेण्यांच्या दालनात. ठिकठिकाणी लावल्या प्लास्टिकच्या बादल्या. लेणी क्रमांक 27, 26 आणि 2 इथल्या प्रवेशद्वाराच्या छताला देखील गळती.